नमस्कार मंडळी, आज आपण मार्गशीर्षातील दुसऱ्या गुरुवारी श्री महालक्ष्मी देवीसाठी गोड शिरा बनवूया, तो पण एक्स्ट्राच्या ट्रायप्लाय स्टील वोकमध्ये। त्यासाठी आपल्याला समप्रमाणात लागणार आहे तूप, रवा, साखर, दूध, पिकलेल्या केळ्याची कापं, एक केळं मी इथे घेतलेलं आहे, त्यानंतर काजू, बदाम आणि मनुका। त्याचबरोबर मी ॲडिशन त्याला केसर आणि वेलची पावडर घेतलेली आहे। एक टिप देते, जर आपल्याला बदाम आपण आधी भिजवायला विसरलो असेल तर गरम पाणी घ्यायचं, ते उकळवायचं आणि त्यात बदाम टाकायचं, टरफलं लगेच निघू शकतात। सो आता इथे आपण तुम्ही बघताय वोक घेतली आहे, ही एक्स्ट्रा ट्रायप्लाय वोक आहे। त्यात आपण तूप ॲड केलं आहे। तूप समप्रमाणात पण घेऊ शकता, जेवढी साखर जेवढा रवा तेवढंच तूप आपण घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला एवढं नको असेल तर कमी घ्यायचं। सो हे तूप आता तापलेलं आहे, त्यात आपण रवा ॲड करूया। तो चांगला भाजूया, आपण लालसर होईपर्यंत थोडासा भाजूया, ब्राऊन होईपर्यंत। तुम्ही बघताय ही टेस्लामध्ये या वोकमध्ये अजिबात खाली रवा लागलेला नाही आहे। आता त्यात आपण केळं ॲड केलं आहे, ते 1-2 मिनटं घेऊन त्यात आपण काजू, बदाम आणि मनुका ॲड करूया आणि उकळलेलं दूध पण त्याच्यात ॲड करूया। चांगलं मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं ह्याला चांगली वाफ येऊ दे। मग त्यात आपण साखर ॲड करतोय। साखर ॲड केल्यावर पण साखर एकजीव होईपर्यंत आपण मंद आचेवर आणि रवा फुलू द्यायचा आहे। सो अशा तऱ्हेने हा गोड शिरा आपला मस्तपैकी तयार होतोय। आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनी बघूया। तर तुम्ही बघताय एकदम छान सुवास दरवळतो आहे। त्यात आपण वेलची पावडर ॲड केली आणि केसर ॲड करतो आहे। मस्त चांगल्या रीतीने ढवळायचा आहे। अशा तऱ्हेने श्री महालक्ष्मी देवीसाठी हा गोड शिरा तयार आहे। खूप छान सुवास दरवळतो आहे। थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।